हे माझ्या मतदारसंघामध्ये असणारा देवीपाडा इसारे आणि महाकाली इसारे गेली 10 वर्षापासून 7 वर्षापासून त्यांना भाडं मिळत नव्हतं. माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे साहेबांना मी सांगितलं होतं, त्यांनी सिओल तसा फोन करून आदेश दिले होते. आजच्या बैठकीमध्ये सीओ साहेबांनी सांगितलं त्या विकासाने 22 करोड रुपये भाडं भरलेलं आहे. 10 तारखेपासून देवीपाडा इसाऱ्याच्या लोकांना आम्ही भाडं द्यायला सुरुवात करत आहोत. ही सगळ्यात मोठी माझ्या दृष्टीने आनंदाची बातमी आहे. त्याच्यानंतर दुसरा आहे जो बॉटलनेक होता कुलूपवाडीचा, त्याचं सुद्धा आज सर्व अधिकाऱ्यांसमोर बैठक झाली आणि त्याच्यामध्ये सुद्धा येणाऱ्या 15 दिवसामध्ये या सर्व परमिशन्स त्याच्यामध्ये मिळालेले आहेत. त्यामुळे कुलूपवाडी सिंहांना सुद्धा मोठा दिलासा मिळालेला आहे. तिसरा प्रश्न होता सिद्धार्थनगरचा जो कनेक्टिव्हिटी रोड होता हायवेचा, त्याची सुद्धा बैठक झाली. त्याचं सुद्धा माननीय पियुष गोयल साहेब खटावची डायरेक्ट बोलून तो रोड सुद्धा हँडओव्हर करून तो रोड सुद्धा येणाऱ्या 1 महिन्यामध्ये सुरू करण्यात येणार आहे. आणि 4था प्रश्न होता देवीपाड्याच्या इथे जो भुयारी मार्ग आहे सबवे, तो अत्यंत दयनीय अवस्थेत होता आणि त्याच्यामध्ये फार वाईट परिस्थिती घडायच्या, म्हणून तिथे FOB मला पाहिजे होता. अशा बाबतीत मी सारखी मागणी केली होती. आज महानगरपालिकेने येणाऱ्या 10 सप्टेंबरपर्यंत त्याचं उद्घाटन केलं जाईल, भूमिपूजन केलं जाईल, टेंडर काढून भूमिपूजन केलं जाईल. असे महत्त्वाचे जे मुद्दे होते ते सर्व मुद्दे आजच्या बैठकीत पूर्णपणे संपवण्यात आलेले आहेत. याबद्दल मी खरोखर पियुष गोयल साहेब आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा आभार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.